पावसाळ्याचे दिवस होते. पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर संध्याकाळची वेळ होती. आभाळ पूर्णपणे काळ्या ढगांनी भरून आले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. झाडांच्या फांद्या जोराने हलत होत्या. धुळीचे लोट हवेत उडत होते. समीर ऑफिसचं काम संपवून घाईघाईत बाहेर पडला. त्याला घरी पोहोचण्याची घाई होती. त्याने आपली छत्री बॅगेतून काढली. तो बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. अचानक पावसाचे मोठे थेंब पडू लागले. बघता बघता पावसाचा जोर प्रचंड वाढला. समीरने छत्री उघडली. वाऱ्यामुळे छत्री हाताबाहेर जात होती. तो कसाबसा बसस्टॉपच्या शेडखाली पोहोचला. तिथे लोकांची खूप गर्दी होती. प्रत्येकजण पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. समीर एका कोपऱ्यात उभा राहिला आणि आपला शर्ट झटकू लागला. त्याचे अर्धे कपडे पावसात भिजले होते. त्याच वेळी एक मुलगी धावत तिथे आली. ती पूर्णपणे भिजलेली होती. तिच्या हातात काही महत्त्वाच्या फाईल्स आणि पुस्तके होती. तिने ती पुस्तके आपल्या ओढणीने झाकण्याचा प्रयत्न केला. तिची ती अवस्था पाहून समीरला तिची दया आली. ती मुलगी म्हणजे ईश्वरी होती. ईश्वरी खूप गोंधळलेली दिसली. तिची नजर इकडे तिकडे कुणी ओळखीचं भेटते का ते शोधत होती. समीरने पाहिले की तिच्या हातातल्या फाईल्स आता ओल्या होऊ लागल्या आहेत. त्याने मनाचा हिय्या केला आणि तिच्या जवळ गेला. त्याने आपली छत्री ईश्वरीच्या डोक्यावर धरली. ईश्वरी अचानक झालेल्या या कृतीमुळे दचकली. तिने चमकून समीरकडे पाहिले. समीरने शांतपणे विचारले, तुमच्या फाईल्स भिजत आहेत. तुम्ही या छत्रीत येऊ शकता. ईश्वरीला काय बोलावे ते सुचले नाही. तिने फक्त एक कृतज्ञतापूर्वक नजर त्याच्यावर टाकली. थँक यू, ती अगदी कमी आवाजात म्हणाली. आता दोघेही एकाच छत्रीखाली उभे होते. बाहेर पावसाचा तांडव सुरूच होता. आजूबाजूला लोक, गाड्यांच्या हॉर्नचा आवाज आणि पावसाचा आवाज यात हरवले होते. पण या दोघांमध्ये एक विलक्षण शांतता होती. समीरला तिच्या केसातून सांडणाऱ्या पाण्याचे थेंब दिसत होते. ईश्वरीचे लक्ष मात्र आपल्या भिजलेल्या पुस्तकाकडे होते. ही पुस्तके खूप महत्त्वाची आहेत का? समीरने विचारले. ईश्वरीने मान डोलावली आणि म्हणाली, हो, स्पर्धा परीक्षेची नोट्स आहेत. अरे बापरे, मग तर त्या जपायलाच हव्यात. समीर हसून म्हणाला. त्याच्या या सहज बोलण्यामुळे ईश्वरीचा ताण थोडा कमी झाला. तिने विचारले, तुम्ही ऑफिसमधून येत आहात का? समीरने होकार दिला आणि आपल्या कंपनीचे नाव सांगितले. ईश्वरीला त्या कंपनीबद्दल माहिती होती. ती खूप मोठी कंपनी आहे. माझे एक काका तिथे कामाला होते, ती म्हणाली. आता त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या होत्या. समीरला कळले की ईश्वरी पुण्यातच एका पेठेत राहते. ती रोज लायब्ररीत अभ्यासासाठी येते. आज पावसामुळे तिला निघायला उशीर झाला होता. तिने सांगितले की तिची बस सुटली आहे. समीरलाही त्याच मार्गाने जायचे होते. त्याने सुचवले की आपण पुढची बस एकत्र पाहूया. 10 मिनिटे झाली तरी बस येत नव्हती. पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नव्हता. समीरने पाहिले की ईश्वरीला थंडीने कापरे भरले आहे. तुम्हाला चहा चालेल का? त्याने विचारले. समोरच एक टपरी होती जिथे वाफाळलेला चहा मिळत होता. ईश्वरीने सुरुवातीला नकार दिला, पण समीरच्या आग्रहाखातर ती तयार झाली. दोघेही पावसाचा आनंद घेत चहा पिऊ लागले. त्या चहाच्या घोटासोबतच त्यांच्या मैत्रीचा पाया रचला जात होता. समीरला तिचे बोलणे खूप आवडत होते. ती खूप साधी आणि सरळ विचारांची मुलगी वाटत होती. ईश्वरीलाही समीरचा स्वभाव सभ्य वाटला. त्याने एकदाही तिला अस्वस्थ वाटू दिले नाही. चहा पिऊन झाल्यावर ते पुन्हा स्टॉपवर आले. इतक्यात त्यांची बस आली. बसमध्ये खूप गर्दी होती. समीरने ईश्वरीला चढायला मदत केली. त्याने तिच्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. नशिबाने तिला एक खिडकीपाशी जागा मिळाली. समीर तिच्या शेजारीच उभा राहिला. खिडकीतून येणारे पावसाचे तुषार ईश्वरीच्या चेहऱ्यावर पडत होते. ती बाहेरच्या पावसाकडे एकटक पाहत होती. समीर फक्त तिला न्याहाळत होता. त्याला वाटले की हा पाऊस असाच पडत राहावा. ही बस कधीच थांबायला नको. पण प्रवासाचा शेवट जवळ येत होता. ईश्वरीचा स्टॉप आला. ती उतरण्यासाठी उभी राहिली. भेटून आनंद झाला, ती म्हणाली. समीरने विचारले, उद्या पुन्हा याच वेळी भेटाल का? ईश्वरीने थोडा विचार केला आणि स्मित हास्य करून हो म्हटले. ती बसमधून उतरली
आणि पावसाच्या धुक्यात दिसेनाशी झाली. समीर बसमध्येच राहिला, पण त्याचे मन तिथेच उतरले होते. त्याने तिचा नंबर विचारला नव्हता. त्याचे नावही तिला धड सांगितले नव्हते. पण त्या एका तासाच्या भेटीने त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलले होते. घरी गेल्यावरही समीरच्या डोळ्यांसमोर तीच छत्री आणि तीच ईश्वरी होती. त्याने रात्री उशिरापर्यंत पावसाचा आवाज ऐकला. ईश्वरीने घरी गेल्यावर पुस्तके वाळवायला ठेवली. तिलाही त्या अनोळखी मुलाची मदत आठवत होती. तो किती चांगला होता, असा विचार तिच्या मनात आला. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. समीर सकाळी लवकर उठला आणि ऑफिसला गेला, पण त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. तो सारखा घड्याळाकडे पाहत होता. संध्याकाळचे 5 कधी वाजतात याची तो वाट पाहत होता. शेवटी ऑफिस सुटले. त्याने आपली बॅग भरली आणि धावतच बाहेर पडला. आज पाऊस नव्हता, पण वातावरण ढगाळ होते. तो त्याच बस स्टॉपवर पोहोचला. तिथे अनेक लोक उभे होते. त्याची नजर फक्त ईश्वरीला शोधत होती. तो एका कोपऱ्यात उभा राहून वाट पाहू लागला. 5:30 वाजले, पण ती आली नाही. 6 वाजले, तरीही तिचा पत्ता नव्हता. समीरला वाटले की तिने कदाचित सहज हो म्हटले असावे. त्याच्या मनात शंका येऊ लागल्या. ती का आली नसेल? तिची तब्येत तर बिघडली नसेल ना? काल ती खूप भिजली होती. समीर अस्वस्थ झाला. त्याने विचार केला की अजून थोडा वेळ थांबावे. अंधार पडू लागला होता. रस्त्यावरचे दिवे लागले. तितक्यात लांबून एक मुलगी येताना दिसली. पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि हातात तीच पुस्तके. समीरच्या चेहऱ्यावर एकदम तेज आले. ती ईश्वरीच होती. ती घाईत धावत येत होती. तिचे लक्ष समीरकडे नव्हते. समीरने तिला हाक मारली, ईश्वरी! ती थांबली आणि तिने मागे पाहिले. समीरला पाहून तिच्या चेहऱ्यावरचं एक गोड हसू उमटले. सॉरी, आज लायब्ररीत थोडा उशीर झाला, ती धापा टाकत म्हणाली. काही हरकत नाही, मी तुमचीच वाट पाहत होतो, समीर म्हणाला. दोघांनी पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली. आज पाऊस नव्हता, म्हणून ते चालत बसस्टॉपच्या पुढे गेले. पुण्याच्या रस्त्यावर संध्याकाळची रपेट सुरू झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. हे त्यांच्या मैत्रीचे दुसरे पाऊल होते. समीरला आता रोज ऑफिसला जाण्याचे नवीन कारण मिळाले होते. ईश्वरीलाही अभ्यासाच्या तणावात समीरची साथ हवीहवीशी वाटू लागली. एकामागून एक दिवस जात होते. त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. कधी कॉफी शॉपमध्ये तर कधी बागेत त्यांच्या भेटी होऊ लागल्या. समीरने तिच्यासाठी नवीन पुस्तके आणली. ईश्वरीने त्याला तिच्या घरच्या डब्यातून पोळ्या आणून दिल्या. छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम फुलत होते, पण अजूनही दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हटले नव्हते. एक दिवस ईश्वरी खूप रडत होती. तिची परीक्षा खूप कठीण गेली. तिला वाटत होते की तिचे वर्ष वाया जाईल. समीरने तिचा हात हातात घेतला. तू खूप मेहनत घेतली आहेस, निकाल नक्की चांगला लागेल, त्याने तिला धीर दिला. त्याच्या या स्पर्शाने ईश्वरीला सुरक्षित वाटले. तिने त्याचे आभार मानले. आता त्यांना कळून चुकले होते की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. समीरच्या आईचा साताऱ्याहून फोन आला. त्यांनी त्यांच्या लग्नाचा विषय काढला. समीरने आईला ईश्वरीबद्दल सांगण्याचे ठरवले, पण त्याला भीती होती की घरचे मान्य करतील का? ईश्वरीच्या घरीही लग्नाची बोलणी सुरू होती. तिच्या वडिलांनी एक मुलगा पाहिला होता. ईश्वरी खूप तणावात होती. तिने समीरला भेटायला बोलवले. समीर, घरचे लग्नासाठी दबाव टाकत आहेत, ती रडत म्हणाली. समीरने तिला शांत केले. मी तुझ्या वडिलांशी येऊन बोलेन, तो ठामपणे म्हणाला. त्याचा हा आत्मविश्वास पाहून ईश्वरीला बरे वाटले. पण हे सर्व इतके सोपे नव्हते. आता पुढे काय होईल? समीर ईश्वरीच्या घरी जाईल का? त्यांचे घरचे या लग्नाला परवानगी देतील का? की या प्रेमकथेचा शेवट दुःखात होईल? पावसाने सुरू झालेली ही गोष्ट लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचेल का? चला तर मग बघूया पुढे काय होईल. समीर आणि ईश्वरीचा संघर्ष सुरू झाला होता. समाजातल्या रूढी आणि परंपरा आडव्या येत होत्या, पण दोघांचे प्रेम निस्वार्थी होते. समीरने ठरवले की तो माघार घेणार नाही. त्याने साताऱ्याला जाऊन आपल्या आईवडिलांना सर्व काही सांगितले. सुरुवातीला त्यांनी विरोध केला,
पुण्याची मुलगी आपल्यात कशी मिसळणार? त्यांचा प्रश्न असा होता. पण समीरने त्यांना ईश्वरीचे स्वभाव आणि तिची जिद्द सांगितली. शेवटी त्याचे आई वडील भेटायला तयार झाले. दुसरीकडे ईश्वरीच्या वडिलांनी तिला स्पष्ट सांगितले होते की मुलगा सरकारी नोकरीवालाच हवा. समीर तर प्रायव्हेट कंपनीत होता. हा एक मोठा अडथळा होता. ईश्वरीने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा, नोकरीपेक्षा माणूस महत्त्वाचा असतो, ती म्हणाली. पण तिचे वडील आपल्या निर्णयावर ठाम होते. समीरने ठरवले की तो स्वतःला सिद्ध करेल. त्याने दिवसरात्र मेहनत करून ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवले. आता तो एक चांगल्या हुद्द्यावर होता. तो ईश्वरीच्या वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला. त्याच्या हातात ईश्वरीच्या आवडीची फुले आणि मिठाई होती. वडिलांनी त्याला कडक नजरेने पाहिले. समीरने नम्रपणे नमस्कार केला. त्याने आपली सर्व माहिती दिली. त्याने ईश्वरीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. वडील शांतपणे सर्व ऐकून घेत होते. त्यांनी एक अट घातली. जर तू माझ्या मुलीला सुखी ठेवण्याची खात्री दिलीस तरच मी विचार करेन, ते म्हणाले. समीरने मनापासून वचन दिले. काही दिवसांनी ईश्वरीच्या घरी पाहुणे आले. ते समीरचेच आई वडील होते. दोन्ही कुटुंबाची भेट झाली. गप्पांच्या ओघात सर्वांचे मन वळले. पावसाच्या त्या पहिल्या भेटीचा उल्लेख निघाला. वडिलांना समीरचा प्रामाणिकपणा आवडला. अखेर त्यांनी लग्नाला होकार दिला. ईश्वरीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. समीरने तिला हळूच पाहिले आणि डोळा मिचकावला. लग्नाची तारीख ठरली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पुण्याच्या त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा पाऊस पडू लागला. पण आज समीर एकटा नव्हता. ईश्वरी त्याच्यासोबत होती. त्यांच्या हातात तीच जुनी छत्री होती. पण आज ती छत्री फक्त पावसापासून वाचण्यासाठी नव्हती. ती त्यांच्या एकत्र जीवनाचे प्रतीक होती. लग्नाचे विधी सुरू झाले. मंत्रांच्या घोषात दोघांनी सप्तपदी चालली. समीरने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिच्या कपाळी कुंकू लावले. आता ती अधिकृतपणे त्याची झाली होती. साताऱ्याच्या घरी ईश्वरीचे जंगी स्वागत झाले. तिने आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली. समीर आणि ईश्वरीचा संसार सुखाचा सुरू झाला. आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते दोघे त्या बसस्टॉपवर जातात. त्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देतात. चहाच्या त्याच टपरीवर जाऊन चहा पितात. प्रेम हे असंच असतं, अनपेक्षित आणि सुंदर. फक्त साथ देण्याची तयारी हवी. आयुष्यात कितीही संकटे आली तरी एकमेकांचा हात सोडू नका. कारण सावलीसोबत असली की रस्ता सोपा होतो. त्यांची ही हृदयस्पर्शी प्रेमकथा सर्वांसाठी एक उदाहरण ठरली. लोकांनी त्यांच्या प्रेमाचा सन्मान केला. समीर आणि ईश्वरीच्या लग्नाला आता 6 महिने झाले होते. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत गेले. साताऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात ईश्वरी मनापासून रमली होती. पण आता वेळ आली होती ती पुन्हा आपल्या ध्येयाकडे वळण्याची. ईश्वरीला तिचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. समीरने तिला लग्नाआधी वचन दिलं होतं की तो तिला अभ्यासात पूर्ण पाठिंबा देईल. ते दोघे आता पुण्यात आपल्या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहायला आले होते. समीर सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा. ईश्वरी घरकाम आटोपून लायब्ररीत अभ्यासाला बसायचे. पण संसाराची जबाबदारी सांभाळून अभ्यास करणं वाटकं तितकं सोपं नव्हतं. सासूबाईंचा साताऱ्याहून अधूनमधून फोन यायचा. आता अभ्यास पुरे झाला, घराच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष दे, असं त्या सुचवायच्या. ईश्वरीला हे ऐकून खूप वाईट वाटायचं. पण ती समीरला काहीच सांगत नसे. एकदा समीर रात्री ऑफिसमधून खूप उशीर आला. ईश्वरी अजूनही पुस्तकांमध्ये डोकं घालून बसली होती. ईश्वरी, जेवण झालं का? समीरने थकलेल्या आवाजात विचारले. ईश्वरी दचकली. तिला वेळेचे भानच राहिलं नव्हतं. सॉरी समीर, मी विसरलेच. मी आत्ता 5 मिनिटात वाढते. ती धावत किचनमध्ये गेली. समीरला थोडा राग आला होता, पण त्याने तो आवरला. त्याने पाहिलं की ईश्वरीचे डोळे अभ्यासामुळे थकलेले दिसत होते. जेवताना दोघेही शांत होते.
शेवटी समीर म्हणाला, तुला हे सगळं झेपतंय का ईश्वरी? ईश्वरीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मला करायचंय समीर, प्लीज मला साथ दे. समीरने तिचा हात हातात घेतला आणि आश्वासन दिलं. पण पुढच्याच आठवड्यात एक मोठी घटना घडली. समीरच्या आईला अचानक त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने साताऱ्याहून पुण्यात दवाखान्यात आणावं लागलं. आता घरची संपूर्ण जबाबदारी ईश्वरीवर आली होती. सासूबाईंच्या सेवेमुळे तिला अभ्यासाला अजिबात वेळ मिळत नव्हता. परीक्षेला फक्त 1 महिना उरला होता. ईश्वरी रात्रभर जागून अभ्यास करायचा प्रयत्न करायची. दिवसा सासूबाईंच्या औषधांची आणि जेवणाची वेळ सांभाळायची. सासूबाई तिला म्हणायच्या, हे काय वेळ लावले अभ्यासाचं, नोकरी करून काय मिळणार? ईश्वरी निमूटपणे सर्व ऐकून घ्यायची. एके दिवशी समीरला हे सर्व समजलं. त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, तिला तिचं स्वप्न पूर्ण करू दे, तो म्हणाला. पण आई आपल्या मतावर ठाम होती. घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. समीरची आर्थिक ओढाताणही सुरू झाली होती. आईचा दवाखान्याचा खर्च आणि घराचं भाडं यात त्याचे पैसे संपत आले होते. ईश्वरीने हे ओळखून एका ठिकाणी पार्ट टाईम शिकवणी घेण्यास सुरुवात केली. समीरला हे कळलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. तुला हे करायची गरज नाही, मी आहे ना, तो म्हणाला. पण ईश्वरीने त्याला समजावलं की ही त्यांची एकत्रित लढाई आहे. अशाच धावपळीत परीक्षेचा दिवस जवळ आला. परीक्षेच्या आदल्या दिवशी सासूबाईंची तब्येत पुन्हा बिघडली. ईश्वरी रात्रभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत होती. सकाळ डोळ्यांवर झापड येत असतानाही ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. समीर तिथे तिला सोडायला आला होता. तू नक्की जिंकशील, त्याने तिला मिठी मारली. ईश्वरीने पेपर दिला, पण तिला खात्री नव्हती की तो चांगला गेला असेल. परीक्षा संपल्यावर ती खूप रडली. समीरने तिला बागेत नेलं आणि तिचं मन शांत केलं. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, निकाल नाही, तो म्हणाला. काही महिने गेले. सासूबाई आता बरा झाल्या होत्या आणि त्या साताऱ्याला परतल्या होत्या. घरात पुन्हा एकदा शांतता आली होती. निकालाचा दिवस उजाडला. ईश्वरी खूप घाबरली होती. तिने वेबसाईटवर आपला रोल नंबर टाकला. तिचे हात थरथरत होते. समीर तिच्या मागे उभा राहून स्क्रीनकडे पाहत होता. निकाल लोड झाला आणि ईश्वरीचा नंबर मेरिट लिस्टमध्ये होता. ती चकित होऊन स्क्रीनकडे पाहत राहिली. समीर, मी पास झाले, ती जोरात ओरडली आणि त्याने तिला उचलून घेतलं. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी लगेच साताऱ्याला फोन केला. सासूबाई जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा त्या शांत झाल्या. त्यांना जाणीव झाली की आपल्या सुनेमध्ये खरोखरच जिद्द आहे. त्यांनी फोनवरूनच तिला आशीर्वाद दिले. पुण्याच्या त्याच बसस्टॉपवर जिथे त्यांची पहिली भेट झाली होती तिथे ते पुन्हा गेले. आज पाऊस नव्हता, पण आकाशात इंद्रधनुष्य होतं. समीरने तिला एक सुंदर भेटवस्तू दिली. त्यात एक नवीन पेन होता ज्यावर तिचं नाव होतं, अधिकारी ईश्वरी. ईश्वरीने त्या पेनाकडे पाहिलं आणि म्हटलं, हे यश तुझंसुद्धा आहे. त्यांच्या आयुष्यात आता स्थैर्य आलं होतं. पण अधिकारी म्हणून ईश्वरीची पहिली पोस्टिंग गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात झाली. समीरला पुण्यातच राहावं लागणार होतं. आता त्यांच्यासमोर पुन्हा एक नवीन संकट होतं, लॉंग डिस्टन्स नातं. पण त्यांच्या प्रेमाचा पाया इतका घट्ट होता की त्यांना भीती वाटत नव्हती. समीरने तिला आनंदाने निरोप दिला. दर विकेंडला तो तिला भेटायला जात असे. प्रवासातले ते तास त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचे. समीर एकदा जात असताना वाटेत खूप मोठा पाऊस लागला. त्याला त्या पहिल्या पावसाची आठवण झाली. ईश्वरी तिथे त्याची वाट पाहत उभी होती. तिला पाहताच समीरचा सर्व थकवा निघून गेला. संसारात केवळ सुख नसतं तर एकमेकांना सावरून घेणं असतं. ईश्वरीने तिथे खूप चांगलं काम केलं. तिची ओळख एक प्रामाणिक अधिकारी म्हणून झाली. लोक तिला मान देऊ लागले. समीरला जेव्हा कोणी अधिकारी बाईंचे पती म्हणून ओळखत असे तेव्हा त्याला अभिमान वाटत असे. त्यांच्या नात्यात कधीच अहंकार आला नाही. एकदा ईश्वरीच्या कामात
काही राजकीय अडथळे आले. तिला धमक्या मिळू लागल्या. समीर घाबरला होता, पण त्याने तिला मागे हटायला सांगितलं नाही. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, त्याने सांगितलं. ईश्वरीने धैर्याने त्या प्रसंगाला तोंड दिलं. तिच्या प्रामाणिकपणामुळे भ्रष्ट लोक मागे हटले. आज ईश्वरीचं नाव वर्तमानपत्रात आलं होतं. समीरने तो पेपर कापून जपून ठेवला. सासूबाई आता सर्वांना अभिमानाने सांगायच्या, माझी सून अधिकारी आहे. संघर्षातून प्रेमाला अधिक झळाळी मिळते. त्यांच्या आयुष्याची ही गोष्ट अनेक तरुण जोडप्यांसाठी प्रेरणादायी ठरली. रात्रीच्या वेळी बाल्कनीत बसून ते आजही जुन्या दिवसांच्या गप्पा मारतात. पावसाचा थेंब पडला की समीर आजही हसून विचारतो, छत्री हवी का? ईश्वरी हसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्रेमात केवळ आकर्षण नसतं, तर एकमेकांचे पाय जमिनीवर ठेवून आभाळाला गवसणी घालण्याचं बळ असतं. त्यांनी सिद्ध केलं की लग्न म्हणजे स्वप्नांचा शेवट नसतो, तर ती एका नवीन सहवासाची आणि संघर्षाची सुरुवात असते. समीर आणि ईश्वरीचा प्रवास आजही सुरू आहे, नव्या शहरात, नव्या जबाबदाऱ्यांसह. पण त्यांच्या मनातली ती सावली आजही एकमेकांच्या सोबतीला आहे. आयुष्याच्या वाटेवर अनेक वळणं आली. कधी ऊन होतं, तर कधी कडक थंडी. पण त्यांच्या प्रेमाचा ऋतू कधीच बदलला नाही. प्रेक्षक हो, ही केवळ एक कथा नाही, हे वास्तव आहे अनेक स्वप्न पाहणाऱ्या मनांचं. जर तुमची साथ असेल तर तुमची अर्धांगिनीही जग जिंकू शकते. केवळ तिला थोडा वेळ द्या आणि विश्वास द्या, जसा समीरने ईश्वरीला दिला. या प्रेमकथेमध्ये आपण पाहिलं की कष्ट कसे फळाला येतात. समीर आणि ईश्वरी एकदा त्यांच्या गावी साताऱ्याला गेले. तिथे गेल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे खूप जंगी स्वागत केले. गावातल्या लहान मुलांसाठी ईश्वरीने एक वाचनालय सुरू करण्याचं ठरवलं. समीरने त्यासाठी स्वतःची जागा दिली. गावातल्या स्त्रिया ईश्वरीला भेटायला आल्या. त्या विचारत होत्या, बाई, आम्ही पण काही करू शकतो का? ईश्वरीने त्यांना मार्गदर्शन केलं. तिला पाहून गावातल्या मुलींना शिक्षणाची ओढ लागली. हे पाहून समीरचे वडील खूप सुखावले. त्यांना ईश्वरीचा खूप अभिमान वाटू लागला. माझ्या सुनेने खूप मोठी कामगिरी केली. माझ्या सुनेने गावाचं नाव उज्ज्वल केलं, ते अभिमानाने म्हणू लागले. रात्री गावाकडच्या घरांच्या अंगणात बसून समीरने ईश्वरीला विचारलं, तुला आठवतंय का, पहिल्या दिवशी मी तुझ्यावर छत्री धरली होती? ईश्वरी हसली आणि म्हणाली, हो, आणि तू किती घाबरला होतास माझ्याशी बोलायला. तो क्षण आठवून दोघंही मनापासून हसले. आयुष्यात मागे वळून पाहताना त्या दिवसाची किंमत कळते. संघर्ष होता म्हणून आजचं यश इतकं गोड वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीने शेतात फेरफटका मारला. तिला मातीचा सुगंध खूप आवडायचा. तिने ठरवलं की गावातल्या लोकांसाठी शेतीविषयक काही योजना राबवेल. समीरने तिला त्यातही मदत करण्याचं वचन दिलं. त्यांचं नातं केवळ पतीपत्नीचं नव्हतं, तर ते चांगले मित्र होते, एकमेकांच्या प्रगतीत आनंद मानणारे. साताऱ्याहून निघताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यांना माहिती होतं की ईश्वरी आता एका मोठ्या ध्येयासाठी निघाली आहे. पुण्यात परतल्यावर पुन्हा तेच धावपळीचं आयुष्य सुरू झालं, पण आता त्यांच्यात एक वेगळाच उत्साह होता. ईश्वरीच्या ऑफिसमध्ये तिचं मोठं सत्कार झाला. तिला राज्याकडून सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना तिने भाषणात समीरचं नाव घेतलं. माझ्या या यशाचा खरा वाटा माझ्या पतीला जातो, ती म्हणाली. हॉटेलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. समीरच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. त्याने कधीच स्वतःच्या यशापेक्षा तिच्या यशाला कमी लेखलं नाही. हेच खरं प्रेम असतं. समाजात अशा पुरुषांची खूप गरज आहे, जे स्त्रियांच्या स्वप्नांना पंख देतील. समीर त्यापैकी एक होता. घरी आल्यावर त्यांनी तो पुरस्कार देवाऱ्यात ठेवला. ईश्वरीने देवासमोर दिवा लावला. अशीच साथ कायम असू दे, तिने प्रार्थना केली. बाहेर पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ते भिजले होते. झाडं नाहून निघाली होती. त्याने ईश्वरीला हाक मारली, चल
आपण बाहेर जाऊन चहा पिऊया का? ईश्वरीने हसून होकार दिला. ते पुन्हा त्याच टपरीवर गेले. टपरीवाला काका त्यांना ओळखून होता. काय मॅडम, आता तर तुम्ही मोठ्या साहेब झालात, तो हसून म्हणाला. पण चहा तर तुमचाच बेस्ट आहे काका, ईश्वरी म्हणाली. चहाचा तो वाफवलेला कप हातात घेऊन ते पावसाचा आनंद घेत होते. आयुष्यात कितीही मोठे झालो तरी मुळं विसरू नयेत, हेच त्यांच्या नात्याचं गुपित होतं. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. ती अनुभवायला शिका. समीर आणि ईश्वरीने ती अनुभवली आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्यात कोणाची तरी सावली बना आणि कोणाला तरी तुमची सावली बनू द्या. जीवनाचा प्रवास सुसह्य होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा अशा मित्रांना जे प्रेमात आहेत आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट मला प्रेरणा देईल. शुभरात्री मित्रांनो. स्वप्नातही प्रेमाचे रंग भरू द्या. भेटूया उद्या एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि खुश राहा. धन्यवाद. तुमची साथ मोलाची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.